मुखेड विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण ग्रामपंचायती किती? माझ्या माहितीप्रमाणे फक्त मुखेड तालुक्यामधील ग्रामपंचायती जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 129 ग्रामपंचायती आहेत आणि त्यापैकी 67 ते 70 ग्रामपंचायतीचा त्यावरती मला डिटेल्स मिळाले. मी पहिल्यांदाच म्हणालो की विद्यमान आमदारांचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि आभारही व्यक्त करतो की त्यांनी आमच्या मुखेडच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना फार दिलासा देणारा जो मंजुरी आहे शासनाकडून करून आणली. परंतु 129 मुखेड तालुक्यातील म्हणते, मुखेड विधानसभा मतदारसंघातील नाही, कारण मुखेड विधानसभा मतदारसंघ हे मुखेड आणि कंधार यामध्ये जे फोड करून काही पेटवडत सर्कल असेल ते मुखेडला जोडल्या गेलेलं आहे आणि अशा ग्रामपंचायतीसुद्धा मुखेड विधानसभा मतदारसंघात येतात. मी फक्त मुखेड तालुक्यातील जे ग्रामपंचायती आहेत ते 129 आहेत आणि त्यापैकी फक्त 67 ते 70 ग्रामपंचायतीला मंजुरी मिळाली आहे. माननीय मंत्री महोदय किंवा माननीय विद्यमान आमदार किंवा माननीय जे आता ग्रामविकास मंत्री असतील, मी त्यांना माझा सरळ भागामध्ये राहतात आणि ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी, शेतापर्यंत ये जा करण्यासाठी, शेतातील माल बाजारपेठेपर्यंत आणण्यासाठी जो पांदन रस्ता आहे हा विकासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा ठरलेला आहे आणि ठरणार आहे. आणि त्याकरिताच मातोश्री ग्राम समृद्ध शेत किंवा पांदन रस्ते योजना ही अंमलात आणली आणि 2025 आणि 2026च्या या योजनेअंतर्गत मुखेड विधानसभेला 67 ग्रामपंचायतीला मान्यता मिळाली. माझा प्रश्न हा आहे की परंतु हा जो शासन निर्णय बघितला यामध्ये फक्त 67 ग्रामपंचायतीला मंजुरी मिळाली, हे स्वागतार्ह आहे. परंतु याची दुसरी बाजू अशी आहे की जर याच्यामध्ये समानता आहे का, म्हणजेच विधानसभेतील प्रत्येक ग्रामपंचायतीला न्याय मिळाला का, किंवा मग काही जे तुम्हाला पाहिजे त्याच ग्रामपंचायतीला तुम्ही मंजूर करून दिलं आहे का, किंवा तुमच्या कार्यकर्ते असतील त्याच ग्रामपंचायतीला तुम्ही मंजुरी करून दिली आहे का, असा माझा प्रश्न आहे. प्रश्न हाही आहे की एक जर गाव असेल तर माझ्या माहितीप्रमाणे 4 तरी पांदन रस्ते असतात मुख्य गावाला. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण हे 4 जरी दिशा पकडल्या तर 4 पांदन रस्ते असतात. मग या 67 गावाला मी म्हणतो आमच्या जे काही उर्वरित गावं आहेत, ग्रामपंचायती आहेत, यांना तुम्ही मंजुरी दिली नाही, पण ज्या मंजुरी दिलेल्या ग्रामपंचायती तिथं फक्त एकच पांदन रस्ता आहे का आणि एकच पांदन रस्त्याला मंजुरी द्यायची असं शासन निर्णयामध्ये आहे का? मग जर तसं असेल तर मग तसं का तुम्ही पब्लिश केलं नाही, ही माझा सवाल आहे. आणि माजी मंत्री महोदय जे ग्रामविकास मंत्री आहेत यांना विनंती आहे की शेतकऱ्यांच्या न्यायासाठी त्यांना समानतेच्या मुद्द्यावरती सर्वांना एक समतोल राखण्यासाठी विकासाचा सर्वच ग्रामपंचायतीला तो न्याय मिळाला पाहिजे, हा माझा प्रश्न होता. आणि माननीय विद्यमान आमदार तुषार राठोड साहेबांनासुद्धा माझा हात जोडून विनंती आहे की त्यांनी सर्वच ग्रामपंचायतीला न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशी पक्षपातीपणा किंवा दुटप्पीपणा किंवा सावत्र मुलाची जी ट्रीट वागणूक जे तुम्ही देताय इतर गावांना ती देऊ नका, हीच या माध्यमातून विनंती. आम्हाला विश्वास आहे की आपण इतरही गावांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात यशस्वी ठराल. धन्यवाद.